नमस्कार, मी आकांक्षा देशमुख. विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्याला अत्यंत विचित्र असा निकाल समोर आल्याचं बोललं जातंय आणि बोलायला काही हरकत नाहीये. कारण महायुतीने जोरदार कमबॅक केलेलं होतं. कारण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलत, की अत्यंत लज्जास्पद हे जे जागा या लोकसभेमध्ये महायुतीला पडल्या होत्या. मात्र महायुतीने आता विधानसभेमध्ये अत्यंत चांगलं कमबॅक केलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं बोलायचं झालं, तर महाविकास आघाडीला अत्यंत कमी जागा म्हणजे अत्यंत 49 जागांवर हार मानावी लागलेली आहे आणि त्या जागा त्यांच्या पदरात पडलेल्या आहेत. तर दुसरीकडे बघायला गेलं तर मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे मनसे हा पक्ष कुठेतरी संपलाय का अशी चर्चा सुरू आहे आणि याच गोष्टींचा आढावा किंवा या गोष्टींची उत्तरे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आपल्या सोबत आहेत विनोद पोखरकर सर, ते राजकीय विश्लेषक आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नक्की विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाचं वर्चस्व होतं. सर, तुमचं स्वागत आहे आमच्याकडे. काय सांगाल, विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. महायुतीला अत्यंत चांगल्या जागा जिंकता आल्या आहेत. काय कारण का असू शकतं की महायुतीला एवढ्या चांगल्या जागा मिळाल्या आहेत? खरं आपण जर पाहायला गेलं तर मागील 5 वर्षामध्ये महाविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून राज्यामध्ये 2.5 वर्षे त्यांनी भूमिका बजावली आणि भूमिका बजावत असताना खरं तर जेवढं आक्रमकपणे त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका मांडायला हवी होती ती मांडली नाही. दुसरं याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर महायुती विरोधामध्ये राज्यामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात रोष होता. परंतु कुठेतरी ती लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचा पीक विमा असेल, या काही गोष्टी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने खरं तर राज्यातील जनतेला दिल्या आणि कुठेतरी मला वाटतं त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतं जी आहेत ती महायुतीच्या पारड्यामध्ये टाकली आणि कुठेतरी त्यामुळे त्यांना ह्या इतकी मोठी आकडेवारी खरं तर गाठता आली. परंतु हे सगळी जरी खरी असलं तरी अनेक ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर ईव्हीएमच्या नावाने फार मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर आता शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि अनेक ठिकाणी तर असं आहे की ज्याच्या घरामध्ये 4 ते फॅमिली मेंबरची त्यांची मतं होती, त्या ठिकाणी त्यांना 2च मतं मिळालीत. म्हणजे असे प्रकार बरेच आहेत. आपण निवडणुका ज्यावेळी हे मतमोजणी चालू होती आणि ज्यावेळी जागा दाखवल्या जात होत्या. अगदी तुम्हाला सांगतो की अर्ध्या तासानंतर अचानक असं झालं की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फार मोठा फरक दिसायला लागला. जे अर्ध्या तासापूर्वी खरं तर दोन्ही तंतोतंत चालले होते आणि नंतर अचानक तो जो फरक दिसला, तो फरक कुठेतरी लोकांच्या मनामध्ये, सर्वसामान्यांच्या मनामध्ये संशय निर्माण करणारा दिसतोय आणि आपण जर पाहिलं असेल इतका मोठा विजय मिळालाय, तरी देखील कुठेही या विजयाचा जल्लोष जो आहे, तो राज्यामध्ये कुठेही होताना दिसत नाहीये आणि सर्वसामान्य जनताही करताना दिसत नाहीये. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या निकालावर या ईव्हीएममुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि यामध्ये खरं तर आता सत्ताधारी पक्षाची भूमिका यामध्ये काय असणार आहे किंवा कशा पद्धतीने ते मांडतायत हे फार महत्वाचं असणार आहे. पण पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये अत्यंत कमी जागा या महायुतीला मिळाल्या होत्या. तो निकाल बघता महाविकास आघाडी अत्यंत ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होती असं बोलायला हरकत नाही आहे. मग कशा काय इतक्या जास्त जागा मिळाल्या? लोकसभेमध्ये अत्यंत दारुण पराभव झाला होता. नाही, आपण जर पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने महायुतीचा दारुण पराभव झाला आणि त्यांना फार कमी जागा त्यावेळी मिळाल्या. याच्यामध्ये प्रामुख्याने त्यावेळेचं कारण होतं ते म्हणजे मराठा आरक्षण आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण. त्यांचं जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनावेळी त्यांनी नंतर जनतेला आव्हान केलं होतं की आपल्याला भाजपचा सोपडा साफ करायचा आहे आणि त्या अनुषंगाने लोकसभेला तो निकाल लागला. विधानसभा निवडणुकीमध्ये त्या उलट झालं. त्या पराभवातून मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी शिकलं असेल आणि त्यांचं जे नियोजन होतं ते वाखाणण्याजोगं होतं. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी बंडखोर उभे केले. त्यांच्या पक्षातले जे उमेदवार त्यांच्या पक्षातून निवडून येण्यासारखे वाटत नाहीत, त्या उमेदवारांना त्यांनी राष्ट्रवादीकडे पाठवलं, त्यांनी शिवसेनेकडे पाठवलं आणि तिथून त्यांना निवडून आणलं. बंडखोर उभे केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याचं जे नुकसान आहे ते कुठेतरी महाविकास आघाडीला झालं. आपण जर त्याच्यानंतर पाहिलं वंचितचा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसला, मनसेचा फटका महाविकास आघाडीला बसला आणि तिसरी आघाडी म्हणून राज्यामध्ये जी काही नव्याने एक आघाडी निर्माण झाली होती त्याचं एवढं प्रभुत्व या निवडणुकीमध्ये खरं त्यांचं अस्तित्व दिसलं नाही. बंडखोरांचा फटका हा मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला आपल्याला पाहायला मिळाला. लाडक्या बहिणींनी या महायुतीच्या खरं तर भरभरून मतदान केलं आणि त्याच्यामुळे म्हणजे मुस्लिम मतदार देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये लाईन लावून होते की आम्हाला कुठेतरी देवाभाऊला मतदान करायचंय, अजितदादाला मतदान करायचंय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करायचंय. हा लाडक्या बहिणीचा इफेक्ट तर आहेच, परंतु निवडणुकांचे निकाल एवढे एकतर्फी लागतील हे महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणातही कोणाला वाटलं नव्हतं.
कारण ज्या पद्धतीने हे निकाल लागलेले आहेत पूर्णपणे एकतर्फी निकाल हे सगळे आहेत आणि इतर सगळ्या पक्षांचा खरं तर सुपडा साफ झालाय. म्हणजे ज्या आपण उल्लेख केला मगाशी की महाविकास आघाडी फार मतलब त्यांना आत्मविश्वास होता की आपल्याला फार जास्त जागा मिळतील, कुठेतरी त्या आत्मविश्वासाला त्यांचा तडा गेलेला आहे आणि अवघ्या 49 जागांवर त्यांना त्या ठिकाणी राज्यामध्ये समाधान मानावं लागले. हे त्यांचं अपयश म्हणावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर ज्या पद्धतीचं राजकारण मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीने केलं, हे राजकारण जर आताही जरी केलं तर मला असं वाटतं येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचा नावाचा हा सुपडा खरं तर साफ होऊन जाईल. कारण राज्यातील जनतेला सक्षम विरोधी पक्ष पाहिजे आणि सक्षमपणे विरोध करणारी लोक पाहिजेत. ज्या पद्धतीने आज ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात आहेत, परंतु त्या पद्धतीची जी काही म्हणजे कायदेशीर लढाई आहे ती कुठलाही पक्ष लढण्याच्या भूमिका त्या ठिकाणी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे कुठेतरी यांच्या ज्या ह्या भूमिका आहेत त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात की नेमकं तुमचं ईव्हीएमला तुम्ही दोष देताय की तो खरा आहे की तो नाही आहे. त्यामुळे कुठेतरी जर हे ईव्हीएमचा बाबतीतचा जो काही घोळ आहे हा जर खरा असेल तर मला वाटतं राज्यातील विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. त्यामध्ये वंचित आणि मनसेचा देखील मी समावेश करेल. यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या ईव्हीएम बाबत खऱ्या अर्थाने आता निर्णय घेण्याची गरज आहे. आणि आगामी निवडणुका ज्या आहेत हे खरंच जर आपल्याला हे ईव्हीएम बाबतची शंका असेल ती जर खरी असेल तर आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. आणि याच्यातला अजून एक महत्वाचा मला एक विषय तुम्हाला खरं तर मांडायचा आहे. मला माहित नाही तो कुणी अधोरेखित केला की नाही, परंतु आपण जर पाहिलं नांदेडमध्ये या विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेची पोटनिवडणुकी देखील होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी होतो आणि त्याच नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होतो आणि भाजपच्या जागा निवडून येतात. म्हणजे हे कुठेतरी जे ईव्हीएमचा जो घोटाळा आहे किंवा ह्या बाबतीतलं जे काही म्हटलं जात आहे याला दुजोरा देण्यासारखी ही गोष्ट आहे. कारण एका ठिकाणी जर तुम्ही लोकसभेचा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस विजयी होत असेल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होत असेल तर कुठेतरी याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण निश्चित आहे. काय झालंय की या बटेंगे तो कटेंगेमुळे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही दोन जी वाक्य होती या दोन वाक्यांमुळे मला वाटतं ही पंतप्रधानांनी हे वाक्य आणलं आणि त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी ही वाक्य आणली आणि त्याचा प्रचार महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला. जसं आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलणार त्याचं जे एक नेरेटिव्ह त्या ठिकाणी जे सेट केलं गेलं होतं त्याचा फटका महायुतीला बसला. आता असंच झालं, हे बचेंगे तो कटेंगे मला वाटतं फार मोठ्या प्रमाणात हिंदूंना हे अपील झालं असावं की बचेंगे तो कटेंगे यांचं हे म्हणणं खरं आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिलं भाजप आता सत्तेत आलंय, परंतु इतकी वर्ष राज्यामध्ये देशामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार होतं, परंतु आजपर्यंत कधी हिंदूंच्या बाबतीमध्ये असं बचेंगे तो कटेंगेचं कधी झालं नाही. परंतु हिंदू आताच खरं तर धोक्यात आला. हे भाजपचं जे काही हे बचेंगे तो कटेंगेचं जे वक्तव्य आहे हे लोकांना अपील जरी झालेलं असलं तरी परंतु मला असं वाटतं की अशा गोष्टींना खरं तर बळी पडायला नको होतं. आणि राज्यामध्ये सगळे धर्म जे आहेत सगळ्या जाती धर्माची लोक पंथाची लोक सुरक्षित आहेत. त्यामुळे बचेंगे ते कटेंगे असा हा जो विषय कुठेतरी पसरवला गेला हा लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये अपील झाला असं म्हणावं लागेल. निवडणुकीचं नियोजन जर आपण बघितलं देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुतीमधील घटक पक्ष असतील यांनी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने ते नियोजन केलं होतं. लोकसभा निवडणुकीचा जो पराभव झाला या पराभवातून काहीतरी त्यांनी शिकलं आणि त्यांनी एकत्र राहून खऱ्या अर्थाने हा लढा दिला, संघर्ष केला आणि त्या पद्धतीने सरकारमध्ये असल्यामुळे त्यांनी तशी ती पॉवर ती वापरली. विरोधी पक्षांच्या बाबतीत काय झालं की ते गाफील राहिले. दुसरी गोष्ट काय झालं, यांच्या तिघांमध्ये समन्वय नव्हता की नेमकं कुठली जागा कोणाला लढायची, कुठे काय करायचंय. अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार देण्यामध्ये चुका केल्या, त्यानंतर काही बंडखोरी रोखण्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर याचा जो फटका आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या महाविकास आघाडीला राज्यामध्ये बसला. आणि जर मला वाटतं यांनी योग्य प्रकारे नियोजन केलं असतं, उमेदवार योग्य प्रकारे दिले असते आणि बंडखोरांना कुठेतरी थांबवण्यामध्ये यांना यश झालं असतं तर मला वाटतं निश्चित महाविकास आघाडीने राज्यामध्ये 100चा आकडा तरी पार केला असता. परंतु कुठेतरी या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता एकत्र बसून ठरवलं पाहिजे की नेमकं आपल्याला पुढे कसं जायचंय. कारण तिघे एकमेकांच्या पायात पाय घालून पडतायत. त्यामुळे आता एक तर मला वाटतं तिघांनी वेगवेगळं लढावं किंवा जर एकत्र लढायचं असेल तर तेवढं नियोजन त्यांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, जे मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिसलं नाही. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे तिन्ही पक्ष त्या तुलनेमध्ये आक्रमक होताना जनतेच्या प्रश्नावर दिसले नाहीत. त्यामुळे आता ही 5 वर्षे त्यांना आता विरोधी पक्षामध्येच बसायचं आहे. ह्या 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलायला पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे. आणि निश्चित त्यांनी जर असं काही केलं, नियोजनबद्ध कार्यक्रम जर केला तर पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चित महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते.
तो कुठेतरी निश्चित ज्या आपण मुद्दे उपस्थित केले, छत्रपती शिवाजी महाराजांचं मालवणमधील जे स्मारक पडलं, त्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी जी आहे ती पूर्णपणे शांत दिसली. बदलापूरचं प्रकरण असेल किंवा बेलापूरचं प्रकरण असेल, आपल्या नवी मुंबईचं प्रकरण असेल, या दोन्ही प्रकरणामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती शांत दिसली. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जेवढं आक्रमकपणे जनतेची बाजू मांडायला हवी होती, ती त्यांनी मांडली नाही. आणि म्हणूनच मला असं कुठेतरी वाटतंय, की जर तुम्ही विरोधी पक्षामध्ये असून तुम्हाला जर जनतेचे प्रश्न मांडता येत नाहीत, तर मग तुम्हाला सत्ता का द्यायची किंवा तुम्हाला विरोधी पक्ष नेते पद का द्यायचं? आणि म्हणूनच मला असं वाटतंय, की राज्यामध्ये आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये खरंच विरोधी पक्ष नेतेपद अस्तित्वात असेल की नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण ज्या पद्धतीच्या जागा आलेल्या आहेत, शिवसेनेच्या 20 जागा आहेत, त्यामुळे त्यांनाही ते विरोधी पक्षपद मला वाटतं मिळवता येणार नाही. त्यामुळे जर विरोधी पक्षपद तेव्हा पदापासून यांना खरं तर जनतेने दूर ठेवलेलं आहे. त्यामुळे आता याच्यातून काहीतरी यांनी धडा घेणं गरजेचं आहे. आणि ज्या महायुती सरकारच्या ज्या काही चुका असतील किंवा जी चुकीची धोरणं असतील, या धोरणांच्या विरोधामध्ये खरं तर जनतेमध्ये जाऊन यांनी हे प्रश्न मांडले पाहिजेत आणि जनतेमधून याचा आवाज खरं तर आला पाहिजे. तरच कुठेतरी मला वाटतं येणारा काळ हा महाविकास आघाडीसाठी चांगला असेल. अन्यथा महाराष्ट्रामध्ये आता ज्या काही नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांचे निकाल देखील अशाच पद्धतीने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या झालेल्या चुकांमधून यांनी आता कुठेतरी स्वतःला सावरलं पाहिजे आणि एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. तरच काहीतरी यांच्या हाती येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू शकतं मला दिसेल. कारण राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या दोघांवरही जनतेचं अफाट प्रेम आहे. आणि हे दोघं जर एकत्र आले तर मला निश्चित वाटतंय की याच्यामध्ये कुठेतरी हा बदल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा बदल जो आहे तो नक्कीच चांगला असेल. आणि येणाऱ्या तो जो बदल आहे तो तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहे किंवा लोकसभा निवडणुका आहे याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे शेवटी एकत्र यायचं की नाही हा त्यांचा जरी प्रश्न असला तरी मला असं वाटतं आता त्यांनी जनतेच्या मनाचा विचार करावा, जनतेचा जो कौल आहे त्याचा विचार करावा आणि त्या दृष्टिकोनाने महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी एकत्र यावं. जसा महायुतीने बचेंगे तो कटेंगेचा नारा दिला, तसा महाविकास आघाडीने सांगितलं तुम्हाला महाराष्ट्र पाहिजे की गुजरात पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आज भाजपकडे सत्ता गेली तर आजही असं वाटतं सगळ्यांना की महाराष्ट्राचा गुजरात होऊ शकतो. कारण आपण जर मागे पाहिलं तर बऱ्याच कंपन्या त्यांनी गुजरातमध्ये नेलेल्या आहेत, अनेक काही काही गोष्टी त्यांनी गुजरातमध्ये नेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जर वाचवायचं असेल तर मला वाटतं आता खऱ्या अर्थाने या दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच. पण राज ठाकरे यांनी आपल्या मुलाला माहीममधून उभं केलं होतं विधानसभेसाठी. ते त्यांना म्हणजे उमेदवारी देणं योग्य होतं की अयोग्य होतं? कारण त्यांची हार झालेली आहे. नाही, मला असं वाटतं बघा, निवडणूक प्रत्येकाने लढली पाहिजे. मागच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि पहिले ठाकरे होते. आणि त्यावेळी मला आठवतंय की राज ठाकरेंच्या मनसेने त्यांनी तिथे उमेदवार दिला नव्हता. परंतु आता झालं काय की अमित ठाकरे जेव्हा मैदानामध्ये उतरले, आता त्यांचे संबंध जेवढे तेव्हा चांगले होते तेवढे आता चांगले नाही राहिले. आणि त्यामुळे झालं काय की महाविकास आघाडीने देखील तिकडे उमेदवार दिला आणि ज्या भाजपने खऱ्या अर्थाने अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, नंतर त्या भूमिकेवर त्यांनी युटर्न घेतला आणि महायुतीचे जे उमेदवार होते शिंदे गटाचे सदा सरवरकर यांच्या सोबत ते उभे राहिले. आणि ह्या दोघांच्या खरं तर भांडणाचा फायदा तिसऱ्याला झाला आणि महाविकास आघाडीचा म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार तिकडे निवडून आला. अमित ठाकरे यांना खरं तर उमेदवारी द्यायला हवी की नाही ते निश्चित द्यायला हवी. परंतु झालं काय की ज्यावेळी सदा सरवणकर, मला आठवतंय निवडणुकीचा फॉर्म मागे घ्यायच्या अगोदर म्हणजे 4 तारखेला साधारणतः 3:30 वाजता ते कृष्णकुंजीवर पोहोचले होते राज ठाकरेंच्या भेटीसाठी. आणि राज ठाकरेंनी त्यांना भेट नाकारली आणि अमित ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. खरं तर मला असं वाटतं त्यावेळी जर समजा राज ठाकरे साहेबांनी त्यांची भेट घेतली असती आणि त्यांचं जर कुठेतरी मला वाटतं समजूत काढली असती तर कदाचित त्यांनी तो फॉर्म मागे घेतला असता आणि अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असता. परंतु एक कणखरपणाची भूमिका जी राज ठाकरेंची असते ती भूमिका याच्यातून तुम्हाला पाहायला मिळाली. आणि म्हणून कुठेतरी मला वाटतं अमित ठाकरेंना थेट 3ऱ्या नंबरवर जावं लागलं. पहिल्याच निवडणुकीमध्ये राजपुत्राला एवढी मोठी हार खरं तर नक्कीच त्याच्यातून ते उभारी घेतील असा विश्वास तर आहे. परंतु खरं तर आता त्यांनी निवडणुकीत उतरलेच होते, त्यांनी जिंकायला हवं होतं. त्या पद्धतीची रणनीती मला वाटतं कुठेतरी मनसेकडून दिसली नाही. आणि मनसे त्या पद्धतीने जर आपण बघितलं, सोशल मीडियावर मनसेचा फार मोठा खरं तर भिस्त असते आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की तिथून आपल्याला काहीतरी मतं मिळतील. परंतु आता एक मला वाटतं कुठल्या तरी एका निवडणुकीमध्ये मी एक पाहिलं 50 लाख त्याचे फॉलोअर्स आहेत आणि त्या 50 लाख फॉलोअर्स मध्ये त्याला मतं किती मिळाली तर त्याला 13 मतं मिळाली. म्हणजे काय आहे की तुमच्या सोशल मीडियावर फॉलोअर्स किती आहेत, सोशल मीडियावर किती लोक तुमचा व्हिडिओ पाहतात, तुम्हाला किती ऐकतात, यापेक्षा जनतेमध्ये जाऊन जर काम केलं तर निश्चित त्याचा फरक पडेल.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता महायुतीने आणलेली जी काही लाडकी बहीण योजना आहे, याचा फार मोठा इम्पॅक्ट ह्या निवडणुकीमध्ये दिसला. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांनी केलेलं जे काही नियोजन होतं, त्या नियोजनाला दाद दिली पाहिजे. कारण अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन केलं. त्यामुळे मला वाटतं त्यांना ते यश मिळू शकलं. या बाबतीत सगळे पक्ष त्यांच्याकडून शिकतील काहीतरी, असं मला एक आशा वाटते. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अत्यंत योग्य पद्धतीने दिलं आहे आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ते समजणार आहे. तर हे होते आपल्यासोबत विनोद सर होते. त्यांनी सांगितलेलं आहे की जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी अनेक चुका केल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला हार मानावी लागली. मनसेचं सुद्धा चुकलेलं आहे आणि महायुतीला फायदा झाला तो लाडक्या बहिणीचा किंवा बटेंगे तो कटेंगे हा देखील मुद्दा यावेळी गाजलेला होता. त्यामुळे आता पालिका निवडणुकीला काय होणार, काय चित्र असणार हे देखील लवकरच स्पष्ट होईल एवढं नक्की आहे. तुर्तास धन्यवाद.